आणि गोलंदाजीसाठी राहुल, मानकोली संघाचा सलामीचा गोलंदाज राहुल पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी झाली होती त्याच्यामार्फत आणि या सामन्यात सुद्धा त्याच्याचकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधाराने. चार षटकांचा हा सामना. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आणि आजच्या दिवसातला म्हणाल तर हा शेवटचा सामना आहे 40+ फॉर्मॅटमधील. त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधील सामने आपण पाहू शकता रजनी क्रिकेटमध्ये. राहुल पहिला चेंडू घेऊन गोरख भोईरसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या थर्ड मॅनला. एक धाव. अविन माली तिकडे होते. चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव काढण्याची संधी फलंदाजांना होती आणि ते एक धावसंख्येने संघाची धावसंख्या येते सुरुवात झालेला आहे 1 ने. श्री गणेश झाले. बोनी झालेली आहे धावांची. शरद भोईर स्ट्राईकला आलेले आहेत. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. राहुल पुन्हा एकदा तयार आहे शरद भोईरसाठी. सुंदर असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो या क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. एक धाव पूर्ण दरम्यान. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 2. गोरख भोईर पुन्हा आता तयार सामना करण्यासाठी. राहुल मालियाचा फुलटॉसचा चेंडू हवा तसा बॅटवर येत नाही. चेंडू जातो या मिड विकेट क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी झालेली आहे राहुल यांच्याकडून कारण मागच्या सामन्यामध्ये फटकेबाजी केली होती या दोन्ही सलामीवीरांनी. मात्र या षटकामध्ये त्यांना काही तसं जमलेलं नाही आहे. फक्त 3 सिंगल आलेले आहेत 3 चेंडूमध्ये. बाकी 3 चेंडू आहेत. पाहूया राहुल शरदसाठी. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव. पुन्हा एकदा एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 4. राहुल अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करीत आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू राहुल याचा. पुन्हा एकदा तयार गोरख भोईर. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतीलच आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी राहुल माली यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची मुभा दिलेली नाही मोठे फटके मारण्याची. शेवटचा चेंडू या षटकातला. राहुल माली तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर गोरख भोईर. उडवलाय चेंडू आणि चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. अतिशय सुरेख असा झेल इथे संपादन केलेला आहे आणि आमचे कालीराम पाटील तिथे कालीराम देवलीकर तिकडे आहेत आणि त्यांचा इशारा येतो फलंदाज बाद आहे. विक्रम स्पोर्ट वडूनवरचे माजी कर्णधार आणि उत्कृष्ट असे खेळाडू कालीराम देवलीकर तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की फलंदाज बाद आहे. आणि अगोदरच्या मॅचला ग्राउंडच्या बाहेर कॅच सुद्धा एक पकडली होती त्याच जागेवर बसून. आणि त्यांना त्यांचे 500 रुपये संध्याकाळी देण्यात येतील ते कॅच झेलचे. हिम्मत चौगुले यांच्याकडून. संदीप माली यांनी जो झेल पकडला होता आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. चांगल्या सुस्थितीत तिथे मानकोली संघ. नवीन फलंदाज सुधीर भोईर आलेले आहेत
नॉन स्ट्राईकला असतील. स्ट्राईकला शरद भोईर. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव जाणारा हा चेंडू. गोलंदाज सुनील माली याचा. सुनील माली याने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. सुंदर असा फटका. चेंडू तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2-2 क्षेत्ररक्षक तिकडे होते. पंचांच्या इशाऱ्याची ते वाट बघतोय. आणि पंचांचा इशारा येतो षटकार. बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिला होता षटकारासाठी. 2 क्षेत्ररक्षक जरूर तिकडे होते, परंतु त्यांना भेदून तो चेंडू सीमाबाहेर गेला होता. या षटकाराने धावसंख्या होती ती 10. बिनबाद 1 बाद 10 धावसंख्या झालेली आहे. शरद भोईर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. पुन्हा एकदा तयार सुनील माली शरदसाठी. आता मात्र पुन्हा एकदा उडवून दिलेला आहे चेंडू आणि हा चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. लागोपाठ 2 षटकार इथे आलेले आहेत शरद भोईर यांच्या बॅटमधून. शरद भोईर यांनी मागच्या सामन्यामध्ये 17 धावांची तुफानी खेळी केली होती, परंतु या सामन्यामध्ये मात्र त्यांची लाईन आणि लेंथ बिघडवली आहे. शरद भोईर यांनी लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव गेला होता. असं वाटलं होतं की हे षटक इकॉनॉमिकल असेल, परंतु पुढच्याच चेंडूवर झेल घेण्याची संधी होती, परंतु झेल घेतला गेला नाही. तो षटकार गेला आणि तिसऱ्या चेंडूचा षटकार. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. एकरी धावसंख्येने समाधान. धावसंख्या होते ती 17. 1 बाद 17. 4 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकातले. 2 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज सुधीर भोईर प्रथम स्ट्राईकला आलेले आहेत. पुन्हा एकदा सुनील माली. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात हा चेंडू वाईट आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी राहुल माली यांनी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा तयार सुनील माली. सुधीर भोईर यांच्यासाठी. सुधीरला अजून आपलं खातं खोलायचं बाकी आहे. सुनील माली तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट सुधीरसाठी. ओव्हरपिच चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि बनेल तो प्रेक्षक. चेंडू जाता सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 24. 1 बाद 24. 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक चेंडू अजून बाकी आहे. जवळजवळ 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये काढल्या गेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे. 24 ही धावसंख्या झालेली आहे. पाहूया या एक चेंडूवर किती धावा बनवण्यात यश येतो सुधीर भोईर याला का सुनील माली एक चांगला चेंडू हाताळतात. सुनील माली आता ओव्हर द विकेट आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण करतोय. फक्त 1च धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 25. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकामध्ये बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 25 आणि गडी बाद झाला तो 1. तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत सुनील माली यांनी. आणि कर्णधाराने लगेच आपला एक ट्रम्प कार्ड गोलंदाज मनोज केने याला आणलेला आहे. एक उत्कृष्ट असा गोलंदाज, महत्त्वाचा गोलंदाज गुरुदत्त मानकोळी या संघाचा मनोज केने याला आणलेला आहे तिसऱ्या षटकासाठी.
मनोज केनी पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि चेंडू जातो या एक टप्प्याने सीमारेषा बाहेर चौकार. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि चेंडू सरळ एक टप्प्याने चौकारासाठी गेलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होत आहे 29. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. निश्चित इथे गोलंदाज मनोज केनी सुद्धा दबावामध्ये आलेले आहेत, कारण पहिल्याच चेंडूवर सुधीर भोईर यांनी चौकार मारलेला आहे. पुन्हा एकदा तयार मनोज केनी सुधीर भोईरसाठी. चेंडूची गती कमी केली होती, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करणार नाही. चांगलं बॅकअप आलेला आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या 31. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 31 धावा झालेल्या आहे. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना भिनार संघ. मनोज केने पुन्हा एकदा तयार. ओहो, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, लांबूनच बॅट मारली होती. निर्धाव चेंडू. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मनोज केने तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढे सरसावत मारलेला आहे आणि हाही चेंडू निर्धाव जाईल. चांगले चेंडू हाताळणी करतोय मनोज. शेवटचे 2 चेंडू लागोपाठ 2 चेंडू निर्धाव घाललेत मनोज केनी यांनी. सुधीर पुन्हा एकदा तयार आहे. आता मात्र थांबलेले आहेत. शॉट मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारला होता. गोलंदाज स्वतः जाऊन तिथे चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 32. शेवटचा चेंडू या षटकातला. पाहूया शरद भोईर याला बराच वेळ नॉन स्ट्राईकला होते, आता ते स्ट्राईकला आलेले आहेत. मनोज केने टू शरद भोईर. अतिशय सुरेख असा चेंडू. फ्लाईट दिलं होतं, उंची दिली होती चेंडूला आणि गतीसुद्धा कमी केली होती आणि हा निर्धाव चेंडू. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 32. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल मनोज केनी यांचं. फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. आता शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कोणाकडे येते ते बघायचं आहे. शेवटच्या षटकात हाणामारी होईल हे नक्कीच आहे, कारण 9 विकेट्स अजून भिनार संघाच्या बाकी आहेत. एकच फलंदाज बाद झालेला आहे. पॅव्हलियनमध्ये अजून बॅट्समन आहेत. संदीप माली आलेले आहेत शेवटचं षटक टाकण्यासाठी. 32 धावा झालेल्या 3 ओव्हरमध्ये. शेवटच्या षटकामध्ये जर 14-15 धावा आल्या तर एक चांगली विनिंग टोटल इथे पाहायला मिळेल भिनार संघाची. स्ट्राईकला असणार आहे सुधीर. गोलंदाज संदीप माली. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. पहिला चेंडू फुलटॉस आताला होता आणि त्याच्यावर चांगली धावसंख्या उभारलेली आहे आणि ते बिमरसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 38. पहिल्याच चेंडूवर संदीप माली यांनी षटकार खाल्लेला आहे. संदीप माली पुन्हा एकदा तयार सुधीर भोईरसाठी. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. षटकार. लागोपाठ 2 षटकार इथे आलेले आहेत सुधीर भोईर याच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे 44 आणि फलंदाजी करणारे हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि सुधीर भोईर हे पेशाने वकील आहेत. म्हणजे क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही. वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा पोलीस असो.
संदीप माली पुन्हा एकदा तयार सुधीरसाठी, सोडून दिलेला आहे आणि हा वाईट चेंडू आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते ती 45. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. ओव्हरपिच चेंडू पुन्हा उडवलाय, उंचच उंच हा चेंडू आणि अतिशय रिले कॅच, सुंदर अशी कॅच तिथे पकडलेली आहे. कमलाकर याच्या हातातून चेंडू निसटला होता, पण रणजित माळी यांनी तो चेंडू ती कॅच घेतलेली आहे. आणि दोघे भाऊ आहेत, म्हणजे एका भावाच्या मदतीला दुसरा भाऊ तिथे आलेला आहे. रिले कॅच घेतलेली आहे आणि सुधीर भोईर याची खेळी येथे संपुष्टात आलेली आहे. सुधीर भोईर यांनी आऊट होण्यापूर्वी 26 धावांचं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. नवीन बॅट्समन मैदानावर विशाल भोईर आलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विशाल भोईर याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. संदीप माली विशाल भोईरसाठी, ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले होते, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी झेल हातातून पडला. 2 धावा मात्र विशाल भोईरच्या खात्यामध्ये. धावसंख्या होती ती 47. शेवटचं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू जातो या स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चेंडू अडवता येईल तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 48. शेवटचा चेंडू या षटकातला संदीप मालियाचा आणि समोर असेल शरद भोईर. पाहूया शरद भोईर किती धावा काढतात या चेंडूवर. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू उडवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तयारच आहेत आणि हा येतो एक चांगला झेल. आणि अशा प्रकारे शरद भोईर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाने धावा बनवल्या आहेत 48 आणि 49 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते गुरुदत्त मानकोली या संघासाठी. आणि जेव्हा मानकोली संघ ह्या धावा चेस करण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तुमच्यासोबत जोडले जातील माझे सहकारी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ पूर्णा विक्की टावरे. हॅलो हॅलो सन्माननीय हरिश्चंद्र बाबूराव चौगुले, साई सेवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आणि तसेच पाचगाव मंडळाचे देखील माझे अध्यक्ष आहेत. आपणास विनंती असेल बाबा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल, सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सेकंड इनिंगला दुसऱ्या डावाला सुरुवात होणार. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. आता या 40+ सामन्यांचा शेवटचा आजच्या दिवसातील सामना आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष आपण पाहतोय गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली. आणि मानकुली या संघाला 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 पाहिजे. 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू 49 धावा. आपले दोन्ही पंच देखील मैदानामध्ये प्रवेश करत आहेत. सलामीची जोडी लवकरात लवकर नक्कीच आलेली आहे. सलामी जोडी देखील मैदानामध्ये आलेली आहे. मी पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडारसिक क्रीडाप्रेमी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जे काही क्रीडारसिक आमच्याशी जोडलेले आहेत तसेच आमचे आजचे मान्यवर कालीरामदादा केनी आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी सन्माननीय श्री सुरेश बाळामा मात्रे चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम एव्हरीवन. राहुल आणि कमलाकर ही सलामी जोडी आपण पाहतोय गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहतोय. SK एंटरटेनमेंट नीट आणि क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर गुणलेखकाची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय समीर कांबेकर द लोकल बॉय. आणि समालोचन कक्षामध्ये मला साथ लाभतीये ती म्हणजे व्हॉइस ऑफ केवनी दिवे उमेश पाटील. मी सर्वांचे आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यावेळेस पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय लॉंग लेग आणि काव कॉर्नर सीमारेषे दरम्यान. पंचांचा अधिकृत इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार हवाई फायर पाहायला मिळतीये ती म्हणजे अरुण याच्या बॅटमधून षटकार येतोय. राहुल याच्या बॅटमधून षटकार येतोय. संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय 6 धावांनिशी. आक्रमक सुरुवात पाहायला मिळतीये. प्रभाकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. सामना करेल राहुल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. मात्र यावेळेस चेंडू झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पाहूया पंचांचा नक्कीच रिव्ह्यू चा इशारा येतोय. काय आहे ते बघायचं आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि आय थिंक डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये झेल सुटलेला आहे. सेफ आहे. नक्कीच चेंडू अडवलेला आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर सेफ आहे. चला प्लेयर्स पॅव्हिलियन सोडायचं नाहीये. खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. मानकोली संघातील
खेळाडूंना विनंती असेल अन्यथा पॅनलाइज केला जाईल. आपला 12वा खेळाडू उपस्थित आहे येथे. नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. प्रभाकर यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता, सरळ खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकली. धावसंख्या होते ती 9 धावा. यानंतर सरवली संघ आणि दिवा स्पोर्ट्स दिवा रेग्युलरचा सामना होणार आहे. हा या मॅच संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या 4 ओव्हरचा सामना झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस चेंडूला सरळ डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक सारखा, मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 13. एक चांगली आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. प्रभाकर पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. मेन एंट्रन्स एंडच्या टोकाकडून. यावेळेस सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये, मात्र फटका फसलाय आणि सुरेख झेल. फलंदाज फेल, फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय 1/13. नक्कीच गुरुदत्त मानकोली संघाला विनंती असेल, इथे थर्ड अंपायर आमचे उपस्थित होते, त्यांनी निर्णय दिलेला आहे. पूर्ण ॲक्शन रिप्ले बघितल्यानंतरच निर्णय दिलेला आहे. आणि आता आपणास विनंती असेल, आपण खेळाडू कक्ष सोडायचा नाही आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. 12वा खेळाडू उपस्थित आहे आपला इथे. प्रभाकर यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाव्याचा आत्मघातकी प्रयत्न होतोय आणि आय थिंक विकेट स्वतःहून फेकायचा होता. नक्की काय घडलंय? फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. एकच धाव. आणि नक्कीच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर गोलंदाजाला देखील हा चेंडू सापडत नव्हता. भरपूर प्रयत्नानंतर त्याने हा चेंडू पकडला होता. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 1/14. 2/14 ही धावसंख्या झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपाने एक फलंदाज बाद होऊन पवेलियन मध्ये गेला होता. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. सुनील येतोय नवीन फलंदाज. यानंतर दिवा स्पोर्ट्स दिवा आणि सरवली या 2 संघांमध्ये रेग्युलर क्रिकेटचे सामने असणार आहेत. नक्कीच बॅटची कट लागली होती. झेल आय थिंक सुटलेला आहे. झेल सोडलेला आहे. दरम्यान एक धाव.
नक्कीच बॅटची कट लागली होती, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. चांगला चेंडू होता, आय थिंक वाईड लाईनचा चेंडू होता. बॅटची इनर एज आणि यष्टिरक्षक चूक करतोय, झेल सोडतोय. त्या दरम्यान एक धाव सहज आणि सुखरूपरित्या धावून काढलेली आहे. धावसंख्या 15, 2 बाद 15. उर्वरित 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. 17 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सुधीर यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्विंग पाहायला मिळते. कुठल्या प्रकारे बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलेलं नव्हतं चेंडूला आणि नक्कीच चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 2 बाद 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 16 चेंडू आणि 34 धावांची गरज. सुधीर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंज ऑफ पेस, वॉड बॉलिंग. नक्कीच प्रशंसनीय, प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. काय गोलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारे फ्रीडम दिलेलं नाहीये, मुभा दिलेला नाहीये मोठा फटका खेळण्याची. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय, एक लॉंग रनअप. मात्र व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत सुधीर याच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान चेंडूच्या हाताळणी, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेली आहे. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते ती 17 फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 14 चेंडू आणि 32 धावांची गरज. 14 चेंडू 32 धावा. सुधीर पुन्हा एकदा वळतोय. सामना करेल फलंदाज राहुल माळी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, मात्र यावेळेस रीड केलं होतं, मात्र फटका फसलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर झेल पकडतोय फलंदाज राहुल माळी. याची खेळी संपुष्टात येते. फलंदाज बाद. गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाला लागणारा तिसरा हादरा आपण पाहतोय. उर्वरित 13 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. तेरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. यावेळेस सोडून दिलेलं आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, समांतर हात करून इशारा करतायत वाईटचा. धावसंख्या 18. उर्वरित 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. 13 चेंडू 31 धावा. लोअर फुल टॉस होता, स्टेप आउट झाला होता फलंदाज. चेंडू आता लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, वाईड थ्रो, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. रणजित हा बाद होऊन तंबूच्या आश्रयात जातोय, पवेलियन मध्ये जातोय, डगआउट मध्ये जातोय. एकच धाव नाही, 12-30 पाहिजे ना आता. उर्वरित 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 2 षटकांची समाप्ती आपण पाहतोय. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 19. 4 बाद 19. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाची. मात्र त्या उलट खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाची. मात्र मानकुली या संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत, मोठे फटके खेळणारे फलंदाज आहेत. आणि हा सामना मी अजून तरी देखील 50-50 समजतोय. कुठल्याही क्षणी या सामन्याला कलाटणी लागू शकते, कारण तशा प्रकारचे फलंदाज सुद्धा मानकुली या संघामध्ये आहेत. दोन्ही संघ मातब्बर संघ. तालुका क्रिकेट 40+ जर विचार केला तर अतिशय बलाढ्य संघांमध्ये या दोन्ही संघांची वर्णी लागते. 12 चेंडू आणि 30 धावा. संदीप माळी येतोय नवीन फलंदाज. एक हार्ड हिटर फलंदाज संदीप.
शरद येतोय एक महत्त्वाचं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं आणि अंतिम षटक आहे. तिसरं षटक आहे. आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेकडे. झेल एक महत्वाचा झेल सुटतोय. संदीप माळी याचा झेल सुटतोय. हा जर झेल पकडला असता तर नक्कीच या सामन्यावर घट्ट पकड निर्माण झाली असती. ती म्हणजे स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाची. मात्र नशिबाची साथ लाभते. जीवनदान प्राप्त होतोय संदीप याला. उर्वरित 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. इक्वेशन आपण पाहतोय. अकरा चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा शरद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल षटकार. एकदम मोक्याच्या क्षणी आलेला षटकार आपण पाहतोय. इक्वेशन आता कमी होणार आहे नक्कीच. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 10 चेंडू 23 धावा. मी म्हटलं होतं की हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. कारण दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. अजूनही देखील 50-50 समजला जातो. 10 चेंडू 23 धावा. शोधू नको, राहू दे, काही इश्यू नाही. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. शरद पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत या षटकामध्ये शरद याने किती धावा दिलेल्या आहेत? 7. सामना करेल सुनील. खोलवर टप्प्याचा चेंडू समजून मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू हलकासा ओव्हरपिच होता. घुटना टेक आणि षटकार देक असा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 23 धावा. यावेळेस व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय खाव कॉर्नर सीमारेषे पलीकडे कुठेतरी दूर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका केलेला आहे पहा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावेळेसच त्या चेंडूवर मोहर लागली होती 6 धावांची षटकाराची. आणि हा अतिशय महत्त्वाच्या क्षणी आलेला षटकार आपण पाहतोय. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 8 चेंडू आणि 17 धावा. पुढील 8 चेंडूंवर 17 धावांची आवश्यकता आहे गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाला. 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शरद वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आठ चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. शरद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट. काय फलंदाजी करतोय सुनील. आणि आपल्या संघाला परिपूर्ण सामन्यामध्ये वापसी करून देताना आपण पाहतोय सुनील याला.
अतिशय उत्तुंग लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला पाहायला मिळतात सुनीलच्या बॅटमधून. इक्वेशन आपण पाहतोय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आता मात्र या सामन्यामध्ये पदार्पण करताना वापसी करताना आपण पाहतोय गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाला, कारण या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत शरद याने. आतापर्यंत आपण पाहतो 19 धावा खर्च केलेल्या आहेत शरद याने. पुन्हा एकदा शरद, आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटकारांची हॅट्रिक साध्य करायची होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, कुठल्याही प्रकारचं कनेक्शन दिसून येत नाहीये आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, 3 षटकांची समाप्ती आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काय फलंदाजी केली, काय फलंदाजी केली सुनील माळी याने मागच्या षटकामध्ये. तब्बल 3 षटकार ठोकले आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे. नक्कीच या सामन्यातून जो संघ विजय होणार तो सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणारा संघ ठरेल. चला, दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे कर्णधार आणि सरवली संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे कर्णधार आणि सरवली संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपण रेग्युलरचा सामना पाहणार आहोत. रेग्युलर क्रिकेटचा 40+ हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. सहा चेंडू 11 धावांची गरज. शेवटचा महत्वपूर्ण निर्णय, खाणामारीचा टोळवा टोळीचा लास्ट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज विशाल भोईर येतोय. महत्वाचं षटक आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना करेल संदीप आणि नॉन स्ट्राईकला आपण सुनील याला पाहतोय. मागच्या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, तो यावेळेस मात्र नॉन स्ट्राईकला आहे. यावेळेस नक्कीच मिड विकेट रिजनमध्ये ढकलून काढलेले आहे. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एक समजदारी बरा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, समजूतदार क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण संदीप याला माहिती आहे सुनील हा चांगल्या टचमध्ये, मागच्या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्यालाच स्ट्राईकवर आणून देण्याचं काम करतोय संदीप. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करेल सुनील. यावेळेस देखील मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच डीप मिड विकेट सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण, चांगला झेल, सुरेख झेल, महत्वाचा गडी बाद. फलंदाज सुनील बॅक टू डगआउट. चार मध्ये 10 पाहिजे. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येतोय अरविंद. अरविंद ना, अरविंद का अरविंद, कॅच कोणी आणली मामा? अविन येतोय. मोहन राणे याने हा झेल पकडला होता सीमारेषेलगत. उर्वरित 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच रंगत वाढलेली या झेलने आपण पाहतो या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक पदार्पण करताना आपण पाहतोय बिनार या संघाला. विशाल यावेळेस पुन्हा सरळ डाऊन दी ग्राउंड खेळून काढले. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय. सुरेख झेल आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झेलच्या स्वरूपात. तो नवीन अविन आला, तो अविन बॅक टू पवेलियन. नवीन अविन बॅक टू पवेलियन. नवीन आलेला फलंदाज अविन बॅक टू पवेलियन. कोणी आणली मामा ती कॅच? भगवान काढल, हनुमान काढल. हनुमान घाटाल याने हा झेल पकडलेला आहे. चांगला झेल होता. उर्वरित 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
3 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता. सामना आपण पाहतोय चुरशीचा झालेला आहे, रंगत प्राप्त झालेली आहे. एखादा मोठा फटका या चेंडूवर लागला तर नक्कीच अजून चुरस वाढेल, गरमी वाढेल या सामन्यातील. नवीन फलंदाज येतोय मनोज, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल मनोज केणी. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. उर्वरित दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर फेकून द्यावे लागतील, ते म्हणजे फलंदाजाला. मात्र या षटकामध्ये विशाल याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा दिल्या ना फक्त. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत विशाल याने. काय गोलंदाजी करतोय विशाल. यावेळेस मोठा फटका. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, डीप इन विकेट. सीमारेषा पार. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. आपल्या एंट्रन्स गेट मध्ये जे खेळाडू प्रॅक्टिस करत आहेत, आपणास विनंती असेल आपण ती बंद करायची. गेट मध्ये जे आपण खेळाडू प्रॅक्टिस करते, आपण बाजूला प्रॅक्टिस करायचे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सरवली संघाचे कर्णधार आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कर्णधार. हॅलो, चला नाणेफेकीसाठी या प्लीज. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. काय सामना रंगलेला आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. 40+ संघांमध्ये हा सामना पाहतोय. मात्र चुरस अजूनही शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहतोय, शेवटच्या चेंडू पर्यंत आपण पाहतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, म्हणजेच या 3 धाव्या काढाव्याच लागतील. नक्कीच या सामन्यातून जो संघ विजयी होणार तो संघ नक्कीच फायनलच्या दिवशी खेळणार असेल. नाईट मध्ये खेळणार आहे तो संघ. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. विशाल वळतोय गोलंदाजी मार्कवर. अकूट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. काय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 धावांची आवश्यकता असताना हा वाईट चेंडू हाताळलेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कुठल्याही मैदानावर 3 धावा घेणं अशक्य किंवा फार कठीण होतं, मात्र 2 धावा घेणं सोपी गोष्ट आहे. विशाल पुन्हा एकदा वळतोय. एक चेंडू 2 धावा. सामना करेल मनोज केणे. आणि यावेळेस आय थिंक झेलबाद झालेला आहे. बॅटची कड लागलेली आहे. अतिशय सुरेख चेंडू होता. यष्ट्यांमागे यष्टरक्षक चोख भूमिका पार पाडतोय आणि सामना जिंकतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान बिनार संघ. अभिनंदन अभिनंदन स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान बिनार. अभिनंदन संदेश वखारे संघाचे जे संघ मालक असतील त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली. हार्ड लक ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्याने शेवटचं षटक हाताळलं, अतिशय उत्कृष्ट षटक. 11 धावांची गरज असताना तब्बल 3 गडी बाद केले. आता विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला विशाल आपण यायचं आहे लवकरात लवकर.
मॅन ऑफ द मॅच सामनावीराचे पारितोषिक पटकावलेले आहे ते म्हणजे विशाल याने. चला विशाल आपण पुढे यायचं आहे आणि नक्कीच मान्यवर कक्षामध्ये कालीराम दादा केणी उपस्थित आहेत. त्यांना बोलवा मानकोलीचा कर्णधार मी दिली नाही अजून. गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोली संघाचा प्रतिनिधी आपण यायचं आहे. शेवटचा चेंडू कॅच होता. नक्कीच आम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिलं. मान्यवर कक्षामध्ये कालीराम दादा केणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. व्हॉइस ऑफ मानकोली आणि आमच्या समालोचक परिवारातील एक महत्त्वाचे सदस्य कालीराम दादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच विशाल याला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली. वेल प्लेड विशाल, वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आणि 40 प्लसचे सामने आजच्या दिवसातील संपले. मानकोली संघाचा कर्णधार प्रतिनिधी कोण असेल आपण संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे कर्णधार, सरवली संघाचे कर्णधार आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे.